32 22 ते 33 22 ते 32 ही वचने आपण वाचूया. पनियेल येथे याकोबाने केलेली शोध. मग तो रात्रीचाच उठून आपल्या दोन्ही बायका, दोन्ही दासी आणि आपली 11 मुले याच बरोबर घेऊन यब्बोक नदीच्या उताराने पार गेला. त्याने त्यास नदीपलीकडे उतरून लाविले आणि आपले जे काही होते तेही पाठविले. याकोब एकटाच मागे राहिला. तेव्हा कोणा पुरुषाने त्याच्याशी पहाट होईपर्यंत झोंबी केली. याकोबावर आपली सरशी होती नाही हे पाहून त्याने त्याच्याशी जांघे स्पर्श केला. तो याकोब त्याच्याशी झोंबी करीत असता ती उखळली. मग तो म्हणाला, पहाट होत आहे, मला जाऊ दे. तो म्हणाला, तू मला आशीर्वाद दिल्या वाचून मी तुला जाऊ द्यावयाचा नाही. त्याने मग त्यास विचारले, तुझे नाव काय? तो म्हणाला, याकोब. त्यावर तो त्यास म्हणाला, यापुढे तुला याकोब म्हणणार नाही, तर इस्रायल म्हणतील, कारण तू देवाशी व मनुष्याची झगडून प्रबळ ठरला आहेस. मग याकोबाने विचारले, तुझे नाव काय ते सांग. तो म्हणाला, माझे नाव का विचारतोस? मग त्याने त्यास तसेच आशीर्वाद दिला. मग याकोबाने त्या ठिकाणाचे नाव पनियेल, देवाचे मुख असे ठेविले, कारण तो म्हणाला, मी देवाचे मुख प्रत्यक्ष पाहुणी माझा प्राण वाचला. तो पनियेल सोडून चालला असता सूर्योदय झाला आणि तो आपल्या मंडळीमुळे मांडीमुळे लंगडत चालला. म्हणून इस्रायल लोक जनावराच्या जांघेचा स्नायू आजवर खात नाही. याचे कारण हेच की त्याने याकोबाच्या जांघेच्या स्नायूला स्पर्श केला. परमेश्वर करो वचन आशीर्वादित हो. नवीन करारातून पत्राचं वाचन होईल. इब्रिकरास पत्र याचा 11वा अध्याय आणि 17 ते 21 वचन आपण ऐकणार आहोत. इब्रिकरास पत्र याचा 11वा अध्याय 17 ते 21. इब्री लोकास पत्र याचा 11वा अध्याय आणि 17 ते 21 ही वचन. पान क्रमांक 314. इब्री लोकास पत्र 11वा अध्याय 17 ते 21. अब्राहमाने आपली परीक्षा होत असता विश्वासाने इसहाकाचे अर्पण केले. ज्याने वचने स्वीकारली होती तो आपल्या एकुलत्या एकाचे अर्पण करीत होता. त्याला असे सांगितले होते की इसहाकाच्याच वंशाला तुझे संतान म्हणतील. तेव्हा मेलेल्यातून देखील उठवयास देव समर्थ आहे हे त्याने मानले आणि त्या स्थितीतून लाक्षणिक अर्थाने तो त्याला परत मिळाला. इसहाकाने याकोबाला व एसावाला पुढे होणाऱ्या गोष्टींविषयी सुद्धा विश्वासाने आशीर्वाद दिला. याकोबाने मरते वेळेस योसेफाच्या प्रत्येक मुलाला विश्वासाने आशीर्वाद दिला आणि आपल्या काठीच्या टोकावर टेकून देवाला नमन केले. वाचलेले वचने परमेश्वर आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान महिमा आणि गौरव इथून पुढे सगळा सर्व काळ असो. यावेळेस शुभवर्तमानाचे वाचन होईल. आजच्यासाठी नेमलेलं शुभवर्तमान लोककृत शुभवर्तमान याचा 22वा अध्याय आणि 54व्या वचनापासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. मग त्यांनी त्याला पकडून चालविले व प्रमुख याजकाच्या घरी नेले. तेव्हा पेत्र दुरून मागे मागे चालू लागले. ते अंगणाच्या मध्यभागी विस्तव पेटून एकत्र बसले होते. त्यांच्यामध्ये पेत्र जाऊन बसला. तेव्हा एका दासीने त्याला विस्तवाच्या उजेडात बसलेला पाहून
त्याच्याकडे टक लावून म्हटले, हाही त्याच्याबरोबर होता. पण ते नाकारून तो बोलला, बाई, मी त्याला ओळखत नाही. काही वेळाने दुसऱ्या एकाने त्याला पाहून म्हटले, तूही त्यांच्यातला आहेस. पेत्र म्हणाला, ग्रहस्था, मी नाही. सुमारे 1 तास झाल्यावर आणखी एक जण खात्रीपूर्वक म्हणू लागला, खरोखर हाही त्यांच्याबरोबर होता, हा गालिलीच आहे. पेत्र म्हणाला, ग्रहस्था, तू काय बोलतोस हे मला समजत नाही. असे तो बोलत आहे, इतक्यात कोंबडा आरवला. तेव्हा प्रभूने वळून पेत्राकडे दृष्टी लावली आणि आज कोंबडा आरवण्यापूर्वी तू 3 वेळा मला नाकारशील, असे जे प्रभू पेत्राला सांगितले होते ते त्याला आठवले. मग तो बाहेर जाऊन मोठ्या दुःखाने रडला. हे ख्रिस्ताचं शुभवर्तमान आहे. मंडळी, कृपा करून बसा. प्रभू, तुझं वचन मला योग्य रीतीने हाताळता यावं आणि त्याच्याद्वारे केवळ तुझ्याच पवित्र नावाचं गौरव व्हावा असं तू कर. प्रभू, आमचे नेत्र तू उघड आणि तुझ्या शास्त्रातल्या अद्भुत गोष्टी तू आमच्या नजरेस पाड. आमचे अंतःकरण तू उघड आणि त्या गोष्टी आत्मसात करण्यास तू आमचा सहाय्य करता हो. धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त, याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन. प्रियांनो, मानवी जीवन यामध्ये कष्ट, परिश्रम, दुःख, अश्रू, संकट आणि अरिष्ट यांनी भरलेलं आहे. आणि म्हणून मानवी जीवनातून जात असताना आपल्या प्रत्येकाला सुख आणि दुःख, चढ उतार, यश आणि अपयश यातून आपण जात असतो. आणि ज्यावेळेस आपण ह्या अपयशातून जातो त्यावेळेस आम्हाला हे अपयश का आलं याची कारणं अनेक वेळा शोधली जातात. उदाहरणार्थ, अनेक कॉर्पोरेट जे काही कंपनीज आहेत, मल्टीनॅशनल कंपनीज आहेत, त्यांचा आर्थिक वर्षाचा उलाढाल कोट्यावधी रुपयांमध्ये असतो. आणि मग वर्षाअखेर त्यांची एक कमिटी असती, त्यांची मीटिंग होती, बैठक होती. आणि जर आपल्या कंपनीला तोटा झाला असेल, नुकसान झाले असेल, जर आपलं अपयश आले असेल, तर याची कारणं काय आहेत ती शोधली जातात. कोणत्या कारणामुळं आपलं नुकसान झालेलं आहे, कशामुळं आम्हाला तोटा झाला याची कारणं शोधून त्याच्यात सुधार करण्याचा प्रयत्न मोठमोठ्या मल्टीनॅशनल कंपनीज करतात. यंदाच्या वर्षी निवडणुका आहेत आणि आपल्याला ठाऊक आहे, प्रत्येक राष्ट्रीय पक्ष अगदी जोर लावून आपला कार्यकर्ता विजयी व्हावा यासाठी अनेक प्रयत्न आणि परिश्रम केले जातात. परंतु दुर्दैवाने जर एखाद्या निवडणुकीमध्ये एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता हरला, त्याला अपयश आलं, तर मग त्यांची एक बैठक बसते आणि एवढे प्रयत्न करून आमचा कार्यकर्ता का हरला, त्याला अपयश का आलं याची कारणं शोधली जातात. म्हणजे पुढील वेळेस त्यांना यश प्राप्त व्हावं यासाठी अपयशाची कारणं शोधता येतात. त्याचप्रमाणे आज एक ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून ख्रिस्ती जीवनामध्ये जर आम्हाला अपयश येत असेल तर ह्या अपयशाची कारणं काय आहेत ते आम्ही शोधणं गरजेचं आहे. आणि तो आजचा आमचा विषय आहे, ख्रिस्ती जीवनातील अपयश. होय, आम्ही ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून जीवन जगत असताना ज्याप्रमाणे जगिक जीवन जगतो त्याचप्रमाणे आमचं आत्मिक देखील एक युद्ध आहे. जग, देह आणि सैतान हे जे आमचे मूलभूत शत्रू आहेत यांच्याशी आम्हाला एक आत्मिक युद्ध करायचं असतं. आणि यामध्ये जर आम्ही हारलो, आम्हाला अपयश आलं, तर या अपयशाचं कारण काय आहे हे आपण सर्वप्रथम पाहण्याचा आज प्रयत्न करणार आहोत. ख्रिस्ती जीवनातील अपयश याचं पहिलं आणि मुख्य कारण, कधी कधी परमेश्वर आम्हाला अपयश येऊ देतो, आमच्या जीवनामध्ये अपयश येतं यासाठी की आम्ही स्वतःवर भरोसा न ठेवता त्या परमेश्वरावर भरोसा ठेवावा, त्यावेळेस अवलंबून असावं. म्हणून परमेश्वर आमच्या जीवनामध्ये कधी कधी अपयश घडवून आणतो. अनेक वेळा आम्ही आमचं जीवन स्वतःच्या बुद्धीच्या हातोऱ्याने, स्वतःच्या कर्तृत्वाने, स्वतःच्या आवेशाने आम्ही घालवू पाहतो. त्यावेळेस परमेश्वर आम्हाला अपयशी करतो आणि त्याद्वारे आमचं संपूर्ण चित्त आणि लक्ष आम्ही परमेश्वराकडे केंद्रित करावं, आमचा संपूर्ण हवाला भरोसा परमेश्वरावर टाकावा, म्हणून तो आम्हाला अपयश येऊ देतो. देवाचा सेवक याकोब
आपणा सर्वांस ठाऊक आहे की इसाक याला 2 पुत्र होते, थोरला एसाव आणि धाकटा याकोब. नियमशास्त्राप्रमाणे जो थोरला असेल त्याला जन्मसिद्ध हक्क आणि असे विशेष अधिकार किंवा हक्क असायचे. बापाने त्याला एक विशेष आशीर्वाद देत असत. आणि हा जो धाकटा याकोब होता तो मात्र आईचा लाडका होता. एसाव जो थोरला तो बापाचा लाडका. आणि म्हणून आईने आणि ह्या धाकट्या याकोबाने संगनमत केलं आणि ह्या थोरला भाऊ एसाव याचा आपण आशीर्वाद काढून घ्यायचा असं त्यांनी ठरवलं. तो आशीर्वाद धाकट्याने घ्यायचा असं ठरवलं, कारण याकोब ह्या नावाचा अर्थ फसवा किंवा ठकवा, ठकवणारा, फसवणारा. आणि म्हणून एसाव शिकारीला गेलेला असताना इसाक हा जो बाप आहे आंधळा झालेला आहे, त्याची दृष्टी मंद झालेली आहे, त्याला त्या ठिकाणी लोक ओळखू येऊ शकत नव्हते. आणि म्हणून याकोबानं काय केलं, एसावाची वेशभूषा केली आणि बापाकडे गेला आणि त्याने एसावाचा हक्क किंवा अधिकार, जे जन्मसिद्ध हक्क आणि आशीर्वाद आहे, तो त्याने स्वतःला मिळवून घेतला. याकोब म्हणजे फसवा, आणि त्याने आपल्या थोरल्या भावाला फसवून त्याचा आशीर्वाद स्वतःकडे प्राप्त करून घेतला. ज्यावेळेस एसाव आला त्यावेळेस तो मला ठार मारील म्हणून आईने त्याला आपला मामा, त्याचा मामा म्हणजे लाबान याच्याकडे पाठवलं. आणि मग हा याकोब आपल्या मामाकडे राहू लागला, लाबान. उलट पक्षी लाबान त्याचा मामा याने देखील याकोबाला फसवलं, कारण लाबानाच्या 2 मुली होत्या, थोरली लिहा, धाकटी राहेल. आणि याकोबाचं या राहेलवर प्रीती होती, प्रेम होतं आणि तिच्याशी लग्न करण्याची इच्छा त्याने व्यक्त केली. तेव्हा लाबान त्याला म्हटला, तू माझ्यासाठी 7 वर्ष काम कर, माझी मेंढरं तू राख, मी तुला राहेल देईल. परंतु ज्या वेळेस लग्न करण्याची वेळ आली, ऐन वेळेस त्यांनी लिहा हिच्याशी तिचं लग्न लावून दिलं. आणि याकोब त्या ठिकाणी रागावला. तेव्हा लाबान म्हटला, मी तुला धाकटी देखील देईल, पण आणखी 7 वर्ष तू माझ्यासाठी काम कर. अशा प्रकारे याकोबाला फसवून या लाबानानं त्याच्याकडून 20 वर्ष सेवा चाकरी करून घेतली. 20 वर्ष आपल्या मामाची सेवा केल्यानंतर लिहा आणि राहेल ह्या त्याच्या 2 बायका, त्यांच्या 2 दासी, अशा 4 बायकांकडून ह्या याकोबाला 12 मुलं झाली. आणि आता 20 वर्षाचा तब्बल कालावधी गेल्यानंतर पुन्हा आपल्या घरी जावं, आपला भाऊ एसाव याची भेट घ्यावी अशी इच्छा या याकोबाला वाटली. आणि म्हणून तो पुन्हा परतीच्या प्रवासाला आपल्या घरी निघालेला आहे. येताना एकटा आलेला याकोब आता त्याच्याजवळ 4 बायका आणि 12 मुलं आणि पुष्कळशी गुरंढोरं अशी मोठी संपत्ती घेऊन पुन्हा तो आपल्या घरी तब्बल 20 वर्षानंतर निघालेला आहे. त्यांनी आपले जासूद एसावाकडे पाठवले आणि त्यांना सांगून पाठवलं, तुझा धाकटा भाऊ याकोब आता 20 वर्षानंतर तुझ्या भेटीस येत आहे. परंतु मनात एक त्याच्या ठिकाणी भीती होती की कदाचित 20 वर्षापूर्वीचा राग आपला थोरला भाऊ एसाव विसरला नसेल, तो मला पाहता क्षणी ठार मारेल, ही एक भीती याकोबाच्या मनात आहे. आणि म्हणून ते जासूद गेले आणि एसावाला सांगितलं, तुझा धाकटा भाऊ याकोब तुला भेटायला येत आहे. जासूद पुन्हा निरोप घेऊन आले, तुझा थोरला भाऊ एसाव 400 माणसं घेऊन तुला भेटायला तुझ्याकडे येत आहे. हे ऐकताच याकोबाची भीती आणखी वाढली. कदाचित माझ्याबरोबर युद्ध करायला, मला ठार मारायला येत आहे, ह्या कल्पनेने याकोबाने एक युक्ती केली. जे सर्व त्याची गुरंढोरे होते ह्याची 4 टोळ्या त्याने केल्या आणि अंतरांतराने 4 टोळ्या पाठवल्या. प्रत्येक टोळी ज्यावेळेस एसावाला भेटली त्यावेळेस ती सांगत होती, तुझा भाऊ याकोब मागून येत आहे, पण तुझ्या भेटीसाठी त्याने एवढे गुरंढोरं तुला भेट अशी दिलेली आहे, कारण तो तुझ्यावर प्रीती करतो. हेतू एसावाने हे ऐकावा आणि याकोबाचा राग त्याच्याविषयीचा जावा आणि त्याने त्याची भेट घेऊन त्याला माफ करावं, त्याला मारू नये. ह्या हिशोबाने त्यांनी अंतरांतराने ही सर्व गुरंढोरं भेट म्हणून एसावाला पाठवली. मग तो त्याच्या 4 बायका आणि 12 मुलं एवढेच मागं राहिले, बाकी सर्व मालमत्ता त्याने पुढं पाठवली होती. सगळ्यात शेवटी एका रात्री आपला जीव वाचावा म्हणून हे सर्व बायकांनी मुलं बाळं त्याने पुढे पाठवून दिली की कदाचित एसाव यांना पाहिल आणि त्याचं मन बदलेल, त्याला त्यांच्याविषयी कीव वाटेल आणि तो मला वाचवेल. या हिशोबाने त्यांनी आपली बायका पोरंही त्यांच्या पुढं पाठवली. त्या रात्री याकोब तिथं एकटा राहिला. याकोब त्या रानात एकटाच असताना कोणी एक पुरुष म्हणजे एक देवदूत त्या ठिकाणी आला आणि रात्रभर त्याने याकोबाशी झोंबी केली. कल्पना करा तुम्ही, याकोब एक मनुष्य आहे आणि स्वतः देवदूत
सामर्थ्यशाली देवदूत त्या ठिकाणी आला. याकोब आणि देवदूत हे जणू काही कुस्ती करत आहेत, झुंज किंवा लढाई करत आहेत. आणि हा याकोब मनुष्य असून देखील रात्रभर त्याची झोंबी केली. एवढं त्याच्यामध्ये ताकद, एवढं कर्तृत्व, आवेश आणि धडाडी हे याकोबामध्ये आहे. एका देवदूताशी तो लढत आहे आणि रात्रभर तर देवदूत प्रयत्न करूनही त्याची सरशी होत नाही. कुस्ती करत आहे आणि याकोब हरत नाही, तो हरणार नाही, कारण त्यांनी मनामध्ये ठरवून दिलेलं आहे, मी या मनुष्याशी सरशी करून मी ह्याला विजय करेल, मी विजय होईल. रात्र गेल्यानंतर पहाट होत आहे. असं पाहताच मग त्या देवदूताने काय केलं? आपल्या दैवी शक्तीचा वापर केला. आपल्या दैवी शक्तीनं त्याने ते याकोबाची जांग आहे त्या जांगेला स्पर्श केला आणि जांगेला स्पर्श करताच ती जांग निखळली. तो जो त्या ठिकाणी सांधा होता तो उसळला आणि याकोब खाली कोसळला, कारण त्या सांध्यातून ती जांग निखळली होती. त्यावेळेस याकोबाला लक्षात आलं, हा कोणी साधा सुद्धा मनुष्य नाही, हा देवाचा कोणीतरी मनुष्य आहे, कारण त्याच्यामध्ये एक दैवी शक्ती आहे. आणि मग याकोबाला कळालं, ह्या मनुष्यासमोर आपण किती दुर्बल आहोत, किती उणे आहोत, किती आपण कमकुवत आहोत याची जाणीव त्या याकोबाला झाली. आणि हा लंगडा झालेला याकोब उठून म्हणतो, तू आता मला आशीर्वाद दिल्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही, कारण मला कळून चुकलेलं आहे, तू देवाचा माणूस आहे. माझ्या जांगेला स्पर्श करताच माझी जांग निखळली, सांधा बाहेर पडलेला आहे. तेव्हा त्या मनुष्याने याकोबाला म्हटलं, तुझं नाव काय? आणि तो म्हटला, माझं नाव याकोब. याकोब म्हणजे फसवणारा, ठकवणारा. तो मनुष्य त्याला म्हटला, येथून पुढे तुला याकोब म्हणणार नाहीत, तर तुला इस्राएल असं म्हणतील. इस्राएल म्हणजे मनुष्याबरोबर आणि देवाबरोबर झगडून तू प्रबळ ठरला आहेस. तू देवाबरोबर झगडलास आणि तू प्रबळ ठरलास, म्हणून तुला इस्राएल म्हणजे देवाबरोबर झगडणे असे म्हणतील. त्या दिवसापासून याकोबाचं नाव इस्राएल झालं. आणि मग याकोब त्याला म्हटलं, तुझं नाव काय ते तू मला सांग. तो म्हटला, तू माझं नाव का विचारतोस? आणि नंतर तो पुरुष निघून गेला. परंतु त्या क्षणी ज्यावेळेस याकोब परत उठला, त्याला परत उठता येईना, कारण सांधा जो निखळला होता तो परत काय बसू शकत नव्हता आणि याकोब लंगडा झाला. त्याला हातात काठी घ्यावी लागली. त्यावेळेस याकोबाचं वय सुमारे 50 वर्षाचं होतं. साधारण 50 वर्षाचा याकोब हातात काठी घेऊन चालू लागला, कारण त्यानंतर त्याची जांग पुन्हा कधीच एकत्र बसले नाही. तिथून पुढे सतत त्याला हातात काठी घेऊन काठीच्या आधारे त्याला चालावं लागलं. हा याकोब एकूण 147 वर्ष जगला. म्हणजे साधारण पुढचे 100 वर्ष हा याकोब हातात काठी घेऊनच त्याला चालावं लागलं, त्याच्याशिवाय त्याला चालता आलं नाही. आणि मग हा 50-55 वर्षाचा याकोब ज्या वेळेस चालत असेल आणि लोक त्याला विचारत असतील, याकोबा तुला काय झालं? आत्तापर्यंत तू एक कर्तृत्ववान मनुष्य होता, तुझ्यामध्ये धडाडी होती, आवेश होता, ताकदवर, तू सामर्थ्यवान मनुष्य, तुला झालं काय? तू का लंगडतोस? आणि त्यावेळेस तू सांगत असेल, मला माझ्या ताकदीवर, माझ्या सामर्थ्यावर खूप भरोसा होता, माझ्यामध्ये एक आवेश होता, एक कर्तृत्व होतं, पण एका देवाच्या मनुष्याने माझ्या जांगेला स्पर्श केला, ती निखळली आणि आता मला ह्या काठीचा आधार घेऊन मला लंगडत चालावं लागत आहे. मी किती दुर्बल आहे, किती अशक्त आहे, त्या देवासमोर मी कोणीच नाही याची जाणीव मला सदोदित होत आहे. आता माझा संपूर्ण भरोसा, माझी आणि भिस्त मी देवावर टाकलेली आहे. या याकोबाने आपला संपूर्ण भरोसा देवावर टाकावं म्हणून देवाने त्याला अपयश येऊ दिलं. ती कुस्ती तो हरला, तो पराजित झाला, यासाठी की तेथून पुढे हा याकोब आपलं संपूर्ण भार आणि भिस्त परमेश्वरावर टाकू लागला. अशाच प्रकारे परमेश्वर आमच्या जीवनामध्ये कधी कधी आम्हाला पराजित करतो, मुद्दामून आम्हाला अपयशी करतो, यासाठी की आमचं स्वतःचं लक्ष स्वकेंद्रित न राहता इथून पुढं माझं कर्तृत्व, माझं बुद्धी चातुर्य, माझी क्षमता, माझा आवेश आणि धडाडी ही माझी नसून ती परमेश्वरावर मी अवलंबून टाकावा, म्हणून आम्हाला तो अपयशी करतो. होय, पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, पण माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल. आमच्या जीवनामध्ये जी काय कार्यसिद्धी आम्ही करत आहोत ती माझ्या स्वतःच्या बलाने पराक्रमाने नाही, ती आत्म्याने केलेली आहे. हे समजण्यासाठी परमेश्वर कधी कधी आम्हाला अपयशी करतो, मुद्दामून आम्हाला पराजित करतो, यासाठी की आमचं लक्ष
त्या परमेश्वराकडे जावं. आणि म्हणूनच कदाचित दावीद राजा स्तोत्रामध्ये म्हणतो, मृत्यू छायेच्या दरीतून मी जात असलो तरी अरिष्टास भिणार नाही, कारण तुझी आकडी व तुझी काठी ही मला धीर देतात. परमेश्वराची काठी कायम आम्हाला धीर देणारी आहे, त्याच्यावर आम्ही अवलंबून आहे हे पाहण्यासाठी परमेश्वर आम्हाला कधी कधी अपयशी करतो. आणि ह्याचं उदाहरण इब्री लोकास पत्रामध्ये आपल्याला दिसतं. याकोबाची जी कथा आहे त्याचं उदाहरण आम्हाला इब्री लोकास दिसतं. इब्री लोकास पत्र याचा 11वा अध्याय आणि 21व्या वचनामध्ये असं लिहिलं आहे, मग ह्या याकोबाने मरतेवेळी, हा याकोब 147 वर्षाचा झालेला आहे, मरतेवेळी योसेफाच्या प्रत्येक मुलाला विश्वासाने आशीर्वाद दिला आणि आपल्या काठीच्या टोकावर टेकून त्याने देवाला नमन केलं. हा म्हातारा याकोब आपल्या काठीच्या टोकावर टेकून त्याने देवाला नमन केलं. शेवटपर्यंत ती काठी त्याला आठवण करून देत होती, याकोबा, तुझं कर्तृत्व, धडाडीने आवेश हा कुचकामी राहिला, कारण तू माझ्यावर भरोसा टाकला नाहीस. आणि म्हणून आम्ही परमेश्वरावर भरोसा टाकण्यासाठी आम्हाला कधी कधी तो अपयशी करतो, पराजित करतो. परमेश्वर आम्हाला अनेक वेळा कधी अपयश करतो. याचं दुसरं कारण, आमच्या ठाई जे गुप्त पातक आहे ते उजेडात यावं, प्रकाशात यावं, आम्ही त्या पापापासून दूर राहावं, म्हणून परमेश्वर आम्हाला मुद्दामून पराजित करतो, अपयशी करतो. आमच्या प्रत्येकाच्या गुप्त जीवनामध्ये आम्ही अनेक गुप्त पातकं करत असतो. विचाराने अशुद्ध अमंगळ विचार आमच्या मनामध्ये येतात. मनामध्ये सर्व प्रकारचं कपट आहे, राग आहे, द्वेष आहे, इतरांबद्दल आमचा लोभ आहे, स्वार्थ आहे. हे सर्वांनी आमचं मन कपटी झालेलं आहे. अनेक वेळा वाईट कृतीने आम्ही त्या ठिकाणी परमेश्वराविरुद्ध पाप करतो. हे पाप करत असताना अनेक वेळा तो पवित्र आत्मा आम्हाला इशारा देत असतो, आम्हाला सूचना करत असतो की आम्ही करू नये. पण तरी जरी आम्ही हे पाप करतच राहिलं तर शेवटी परमेश्वराकडे कुठलाच पर्याय उरत नाही. आमचं गुप्त पातक तो उघडकीस आणतो. त्यावेळेस आम्हाला कदाचित तो पराजित करतो, अपयशी करतो, पण त्याद्वारे आम्ही पापापासून परावृत्त व्हावा म्हणून हे त्या ठिकाणी करण्यात येतं. यहोशवा देवाचा सेवक याला एक मोठी कामगिरी दिली होती, आणि ती म्हणजे हे जे 6 लाख इस्रायली लोक आहेत त्यांना हे जे यरूशलेम आहे, कनान देश आहे, याच्यामध्ये त्यांना स्थलांतरित करायचं. आणि म्हणून यहोशवा ह्या सर्व लोकांना घेऊन सर्वप्रथम आला ते यरीहो शहराच्या समोर आला. आणि यरीहो शहर हे तटबंदीचं शहर आहे. त्याला 7 प्रदक्षिणा त्याने घातल्या आणि तुतारीचा नाच करता संपूर्ण यरीहो शहराच्या भिंती खाली कोसळल्या आणि त्यांनी यरीहोवर विजय मिळवला. एक भयंकर मोठा चमत्कार परमेश्वराने त्यांच्या डोळ्या देखत केला. यरीहो शहर जिंकल्यानंतर पुन्हा ते दुसऱ्या शहराकडे गेले, आणि ते म्हणजे आय नावाचं शहर. आता आय शहर जिंकण्याची वेळ जवळ आलेली आहे. आणि ह्या इस्रायल लोकांना संपूर्णपणे विश्वास आहे, आत्मविश्वास आहे की परमेश्वर याही वेळेस त्यांचं मार्गदर्शन करणार, त्यांना तो त्या ठिकाणी शक्ती पुरवणार, त्यांच्या पाठीशी तो असणार. आय शहर देखील त्यांना मिळवण्यासाठी तो त्यांना मदत करणार. या विश्वासानं ते आय शहराकडे चाललेले आहेत. यहोशवाने काही हेर या आय शहराकडे पाठवले की हे शहर कसं आहे, तिथले लोक कसे आहेत, लढवई कशा आहेत, हे तुम्ही हेरगिरी करून या. आणि त्या हेरांनी पुन्हा बातमी आणली, यरीहोपेक्षा आय शहर अतिशय लहान आहेत, फारसं युद्ध त्या ठिकाणी, सैन्य त्या ठिकाणी नाही, आपण फक्त 3000 लोक पाठवू आणि आपल्याला युद्ध जिंकता येईल. आणि म्हणून त्यांनी फार सहज घेऊन 3000 सैनिक, इस्रायल सैनिक आय शहराकडे गेले. परंतु त्यांना आश्चर्याचा धक्का बसला, कारण त्या 3000 लोकांपैकी 36 लोक त्या लोकांनी मारलं आणि ते पळता भोईत झाले. पुन्हा ते मागं आले. तेव्हा यहोशवा यांनी आपले कपडे फाडले, आपल्या डोक्यात राग टाकली आणि पालतं पडून परमेश्वराकडे उपवासाने प्रार्थना केली की हे परमेश्वरा, आत्ताच यरीहो शहरामध्ये तू आम्हाला एक मोठा विजय मिळवून दिलास. हे आय शहर एवढं लहान असून सुद्धा आम्ही पराजित का झालो, आमच्या अपयशाचं कारण काय आहे, म्हणून तो शोक करू लागला. तेव्हा परमेश्वराचं वचन त्याला प्राप्त झाला. यहोशवा, पालथा का पडला, शोक का करतोस, उठ, इस्रायलामध्ये पाप घडलेला आहे आणि म्हणून तुम्ही पराजित झालेला आहात. ज्या वेळेस एखादं युद्ध झालं की ज्या वस्तू आहेत त्या सर्वांचा नाश करायचा, त्यातली कुठली वस्तू तुमच्याजवळ ठेवायची नाही, हा देवाचा त्यांना कडक नियम होता. जे यहुदी तर लोक आहेत, हेल्लेनी लोक आहेत, अविश्वासू लोक आहेत, त्यांची कुठली वस्तू घ्यायची नाही, त्या सर्वांचा समूळ नाश करायचा. ही आज्ञा असताना देखील परमेश्वर म्हणतो
कुणीतरी समर्पित वस्तू लपवून ठेवलेल्या आहेत. माझ्या इच्छेविरुद्ध त्यांनी पाप केलेलं आहे आणि म्हणून इस्रायलाचा पराजय झालेला आहे. उद्या संपूर्ण इस्रायलाचे 12 वंश गोळा कर, त्या मनुष्याला मी सर्वांसमोर उघड करीन. आणि मग ठरल्याप्रमाणे समर्पित वस्तू ज्या आहेत त्या कुणी लपवून ठेवल्या हे पाहण्यासाठी इस्रायलाचे 12 वंश त्या मैदानामध्ये गोळा झालेले आहेत. परमेश्वर म्हणतो चिठ्ठी टाक. ज्या वंशाची चिठ्ठी निघेल त्यामध्ये तो मनुष्य आहे. आणि मग यहोशवाने 12 वंशाच्या चिठ्ठ्या टाकल्या. जी चिठ्ठी उचलली ती यहुदा वंशाची होती. यहुदा वंशाला वेगळं करण्यात आलं. ह्या यहुदा वंशाच्या एका मनुष्याने पाप केलेलं आहे हे यहोशवाच्या लक्षात आलं. प्रत्येक वंशामध्ये कुळ असतात. अनेक कुळांचा एक वंश होतो. परमेश्वर म्हटला कुळाप्रमाणे चिठ्ठी टाक. आणि ज्या वेळेस कुळाप्रमाणे चिठ्ठ्या टाकल्या, जेरह नावाचा जो कुळ आहे त्याला बाजूला करण्यात आलं. या जेरह नावाच्या ज्या कुळातून एका मनुष्याने पाप केलेलं आहे हे परमेश्वराने सर्व समाजाला विदित केलेलं आहे. मग तो म्हटला कुळामध्ये अनेक घराणे आहेत, घराण्याचे चिठ्ठे टाक. प्रत्येक घराण्याची चिठ्ठी टाकली गेली तेव्हा जब्दी नावाच्या मनुष्याचं घराणं ह्याला बाजूला करण्यात आलं. या जब्दी नावाच्या मनुष्याच्या घराण्यामध्ये कोणीतरी पाप केले. त्या घराण्यातल्या प्रत्येक व्यक्तीची, पुरुषाची चिठ्ठी टाक. आणि ज्यावेळेस त्यांनी चिठ्ठी उचलली त्यावेळेस आखान नावाच्या मनुष्याचं नाव त्या चिठ्ठीवर आलं. आखान या मनुष्यानं पाप केलं आहे असं परमेश्वराने विधित केलं. पहा, 6 लाख इस्रायल लोकातून एक मनुष्य परमेश्वराने शोधून काढला. चिठ्ठ्या टाकून आखानाने पाप केला आहे. सर्व मंडळीसमोर यहोशू त्याला विचारतो, आखाना तू काय पाप केलंस हे तू आम्हाला कबूल कर. तेव्हा आखान सर्व मंडळीसमोर म्हटला, होय मी परमेश्वराविरुद्ध पाप केला आहे. ज्या समर्पित वस्तू ज्या टाकून द्यायच्या, जाळून टाकायच्या, त्या मी हळूच लपवून ठेवलेल्या आहेत. कोणत्या वस्तू? युद्ध करत असताना जे विरोधी आहेत, शत्रू आहेत, त्यांच्यापैकी एक शिनारी धागा 200 शेकेल रुपये. 1 शेकेल म्हणजे साधारण 11 ग्राम म्हणजे 1 तोळा, म्हणजे 2 किलोचं रूप. आणि 50 शेकेलची एक सोन्याची वीट म्हणजे अर्धा किलोची सोन्याची वीट ही मी घेतली, माझ्या डेऱ्यामध्ये ती लपून ठेवली, कारण मला त्याचा लोभ झाला. हे पाप आखानाचं झालेलं आहे. ह्या शत्रूंपैकी एक शिनारी झाका 2 किलो रूप आणि अर्धा किलो सोन्याची वीट त्याने आपल्या डेऱ्यात लपून ठेवली होती. तेव्हा ताबडतोब त्या सैन्यांना पाठवलं गेलं. त्याचा डेरा उखरण्यात आलं. तेथे त्यांना हे दिसलं. एक शिनारी झाका, 200 किलो त्या ठिकाणी रुपे आणि 50 किलो सोन्याची वीट ती घेतली. सर्वांनी आखान, त्याचे मुलं, त्याचा तंबू, त्याचे बैल, गाढव आणि दासी सर्वांना घेऊन एका खोऱ्यामध्ये गेले. आखानाला दगडमार करून ठार केलं. त्याच्या संपूर्ण वस्तू जाळून टाकल्या. तेव्हा परमेश्वराचा कोप थांबला आणि त्यांना पुन्हा विजय दिला. इस्रायल पराजित का झालं? इस्रायल लोकांना अपयश का आलं? 6 लाख लोकांमधून एका मनुष्यानं पाप केलं म्हणून इस्रायल पराजित झालं. ते पाप उघडकीस आणण्यासाठी परमेश्वराला त्यांना पराजित करावं लागलं. त्यांना अपयश आलं कारण त्या आखानाचं पाप उघडकीस यावं. अनेक वेळा प्रियांनो, आम्ही आमच्या गुप्त जीवनामध्ये अनेक वेळा देवाच्या इच्छेविरुद्ध वागतो. अनेक वेळा कळत नकळत आमच्याकडून पाप घडत असतं. परमेश्वर आम्हाला सूचना करतो, धोक्याचा इशारा देतो, वारंवार तो करतो, पण शेवटी त्याकडे कुठलाच पर्याय उरत नाही. आमच्या आत्म्याचा नाश होऊ नये म्हणून आमचं गुप्त पातक सगळ्यांसमोर तो उघड करतो. यासाठी आम्हाला त्याला अपयशी करावं लागतं. आणि म्हणून आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये जर आम्हाला अपयश येत असेल, आम्ही पराजित होत असेल, त्यातलं एक कारण असू शकतं की आमचं गुप्त पातक ते परमेश्वराकडे आम्ही कबूल करावं, म्हणून आम्ही अपयशी होतो. आणि म्हणून आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे, आमच्या अपयशाची कारणं आम्ही शोधली पाहिजेत. आमचा भरोसा परमेश्वरावर असावा म्हणून कधी तो आम्हाला पराजित करतो. आमचं गुप्त पातक उघडकीस करावं म्हणून तो आम्हाला कधी कधी अपयशी करतो. आमच्या ख्रिस्ती जीवनातील अपयशाचं तिसरं कारण, जे सेवा कार्य परमेश्वराने आम्हाला दिलेलं आहे ते सेवा कार्य अधिक प्रभावी व्हावं, अधिक प्रशस्त आणि परिणामकारक व्हावं म्हणून कदाचित कधी कधी परमेश्वर मुद्दामून आम्हाला पराजित करतो किंवा अपयशी करतो. देवाचा एक संदेश ज्याचं नाव होशे, हा देवाचा संदेश आहे. देवाची सुवार्ता इतरांना सांगणारा, देवाचा संदेश इतरांना देणारा. ह्या होशेयाला परमेश्वराचं एकदा वचन प्राप्त झालं.
हे होशया उठ, आणि जी एक जारकर्मी स्त्री आहे, एक व्यभिचारी स्त्री आहे, एक वेश्या आहे, तिच्याशी जाऊन लग्न कर आणि तिचे मुलं स्वतःचे तू कर. कधी कधी परमेश्वर आपल्या सेवकाला थोडेसे विचित्र किंवा विलक्षण आज्ञा करत असतो. देवाचा सेवक होशे ह्याला तो सांगतो, जा आणि एका वेश्येशी तू लग्न कर आणि तिची जे मुलं आहेत ती स्वतःची कर. आता देवाचा संदेश, देवाची आज्ञा कशी मोडायची? म्हणून होशे गेला. कदाचित एखादा वेश्या व्यवसाय चाललेला असेल, त्या ठिकाणी तो गेला आणि त्या ठिकाणी गोमर नावाची एक वेश्या, हिच्याशी त्याने लग्न केलं. तिला आपल्या घरी घेऊन आला आणि म्हटला, तू आता इथं स्वस्थ राहा, पुन्हा त्या ठिकाणी जाऊ नको, पुन्हा तू वेश्या व्यवसाय करू नको, तू आता माझी लग्नाची पत्नी आहेस, धर्मपत्नी आहेस, मी तुझ्याशी एका पतीसारखा वागेन, तुझ्यावर पतीसारखं प्रेम करेल, तू माझ्यावर पत्नीसारखं प्रेम कर. आणि मग त्या दोघांचा संसार सुरू झाला. त्या दोघांना 2 मुलं आणि 1 कन्या झाली. 3 मुलं झाल्यानंतर काही वर्ष लोटून गेले. संसार सुखात आनंदात चाललाय असं होशेला वाटताच एका पहाटे होशे उठतो आणि पाहतो तर त्याची पत्नी गोमर घरामध्ये नाही. आणि अनेक वेळा शोध घेतो, हा शोध अनेक दिवस चालतो, पण ती त्याला कुठंच सापडत नाही. ही गोमर आपल्या पूर्वीच्या सवयीप्रमाणे पुन्हा एकदा वेश्या व्यवसाय करायला गेलेली आहे. आपल्या पतीला सोडून, आपल्या लग्नाच्या नवऱ्याला सोडून पुन्हा परपुरुषाची होऊन आपलं शरीर त्याला समर्पण करण्यासाठी ही गोमर पुन्हा वेश्या व्यवसायात गेली. आणि मग होशेयाला थोडासा आश्चर्याचा धक्का बसतो. तो अश्रू ढाळून रडू लागतो. हे परमेश्वरा, मी तुझा सेवक, तुझा दास आहे, तू मला आज्ञा केल्याप्रमाणे मी तिच्याशी लग्न केलं आणि ती आता मला सोडून पुन्हा गेली आहे. माझ्या जीवनामध्ये तू असं का घडलंस? तू असं का केलंस? मला तू असं अपयशी का केलंस? माझं कौटुंबिक जीवन तू पराजित करून अपयशी का केलंस? का मी या जीवनामध्ये अपयशी झालो? मला तू सांग. तेव्हा परमेश्वराचं वचन त्याला प्राप्त होतं. हे होशया, पुन्हा जा, जे तुझी पत्नी वेश्या व्यवसाय करत आहे तिला पुन्हा घरी आण आणि परत एखाद्या पतीसारखं तिला पहिल्यासारखी प्रीती कर. किती कठीण गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे. एका पुरुषाचा जो अहंकार आहे की आपली स्त्री, आपल्या लग्नाची पत्नी कुणाही परपुरुषाबरोबर नसावी असं प्रत्येक पुरुषाला वाटतं, पण परमेश्वर त्याला म्हणतो, जा, तुझी लग्नाची बायको जी परस्त्री झालेली आहे, परपुरुषाबरोबर आहे, तिला घेऊन ये आणि पुन्हा एखाद्या पतीसारखं तिच्यावर पहिल्यासारखी प्रीती कर. एक कठीण गोष्ट होशेला सांगितलेली असताना होशे निघतो पुन्हा त्याच्या बायकोचा शोध घेत. ह्या व्यवसायातून त्या ठिकाणी सगळीकडे फिरत असतो का तर आपली बायको आहे कुठे शोधायला. आणि मग जाता जाता या ठिकाणी बाजार चाललेला आहे आणि दिवसाचा बाजार चालवला असताना त्या ठिकाणी अनेक वस्तूंची विक्री होत आहे. जनावरांची विक्री चाललेली आहे, किराणा सामानाची विक्री चाललेली आहे. हा करत करत जातो आणि त्या बाजाराच्या शेवटी त्या काळामध्ये गुलामांची विक्री होत असत. पुरुष आणि स्त्रिया गुलाम म्हणून विकल्या जात असत, तशीच गुलामांची विक्री चालू होते. प्रत्येक जण त्या ठिकाणी बोली लावत होता आणि बोली वाढत होती. ज्याची बोली सर्वात जास्त तो गुलाम, तो मनुष्य घेऊन जात असत. आणि मग त्याने पाहिलं एका कोपऱ्यामध्ये स्त्रिया गुलाम म्हणून विकल्या जात होत्या. तिथे तो गेला आणि त्याने काय पाहिलं, त्याला आश्चर्याचा धक्का वाटला. त्याची स्वतःची बायको कुणीतरी गुलाम म्हणून विकायला चाललेली आहे आणि त्या गोमरेवर लोक पैसा लावत आहेत. कोणी म्हणतो 2 रुपये, पुढचा लगेच म्हणतो 4 रुपये. आपली स्वतःची बायको गुलाम म्हणून विकत असताना ह्या होशेने आपल्या उघड्या डोळ्यानं पाहून त्याचं मन किती छिन्न विछिन्न झालं असेल. माझी लग्नाची बायको आता विक्रीला चाललेली आहे आणि हा होशे आपल्या स्वतःच्या बायकोची बोली लावत आहे. माझे हिच्यावर 8 रुपये, मग कुणी म्हणतो 10 रुपये, कुणी म्हणतो 12 रुपये. शेवटी होशे म्हणतो 15 रुपये आणि 1.5 मन जव ही देऊन मी माझ्याच बायकोला विकत घेतो. या होशेने आपल्या स्वतःच्या बायकोला, जी गुलाम म्हणून विकली जात होते, तिला 15 रुपये आणि 1.5 मन जव देऊन तिला विकत घेतलं. पुन्हा तिला घरी आणलं आणि होशे तिला म्हणतो, पहा, आता तरी स्वस्थ राहा, पुन्हा त्या ठिकाणी जाऊ नकोस, पुन्हा परपुरुषाची होऊ नकोस, मी तुझ्याशी परत पहिल्यासारखी प्रीती करेन.
हे करत असताना त्याला किती कठीण गेलं असेल. आपल्या ह्या व्यभिचारी बायकोला, विश्वासघातकीन फितुरी झालेल्या बायकोला पुन्हा एक वार तिच्याशी पहिल्यासारखी प्रीती करायची, हे एखाद्या पुरुषाला किती कठीण गेलं असेल हे केवळ होशेच जाणतो. आणि हे सर्व झाल्यावर तो पुन्हा परमेश्वराकडे येऊन प्रार्थना करू लागतो. हे परमेश्वरा, ही भयंकर घटना तू माझ्या जीवनामध्ये का घडू दिलीस? का माझ्या बायकोला व्यभिचारी करून पुन्हा एक वार मी त्याच्यासाठी पहिल्यासारखं प्रीती करावी ही अपेक्षा तू का केलीस? तेव्हा परमेश्वर त्याचं कारण त्याला सांगतो. तो म्हणतो, हे होशाया, आता तू जाऊन माझे लोक इस्रायल यांना सांग, त्या इस्रायल लोकांना सांग, माझ्या लोकांनो, तुम्ही माझ्याशी आध्यात्मिक व्यभिचार केला आहे. मी जो तुमचा देव, त्या मला तुम्ही सोडलं आणि अन्य देवाच्या नादी लागून तुम्ही मूर्ती पूजा केली. तुम्ही मला सोडून इतरांच्या देवाच्या नादी लागला. तुम्ही माझ्याशी व्यभिचार केलेला आहे. मी तुमचा देव, मी तुम्हाला जन्म दिला, मी तुमचं संगोपन केलं, रानावनातून भटकंती करून मी तुम्हाला आणलं, एखाद्या गरुडाच्या पंखावर बसा म्हणून मी तुम्हाला घेऊन आलो, तुमच्या शत्रूंपासून तुम्हाला वाचवलं, प्रत्येक गरज तुमची भागवली, आणि तुम्ही मला सोडून अन्य देवाच्या नादी लागून त्यांची सेवा केली. तुम्ही माझ्याशी व्यभिचार केलेला आहे. आणि हे होशाया, हे सांगण्यासाठी तुझ्याशिवाय दुसरा कोणीच योग्य नाही, कारण ते तू प्रत्यक्ष अनुभवलं आहेस. तुझ्या जीवनामध्ये जेव्हा आपली बायको व्यभिचारी होती, परपुरुषाची होती, त्यावेळेस तुझ्या मनाची किती चलबिचल होती, किती छन्न विच्छिन्न होतं, हे तू अनुभवलेलं आहेस. आणि म्हणून तू अधिक प्रभावीपणे, अधिक प्रशस्तपणे ही स्वार्थ इस्रायलांना सांगू शकशील. आणि म्हणून जा आणि त्यांना सांग, त्यांना म्हणाव, मी जो जिवंत पाण्याचा झरा, त्या मला तुम्ही सोडून तुम्ही आपल्यासाठी फुटके हौद निर्माण केले आहेत. हे इस्रायला, तू माझ्याशी बेईमानी झालेली आहेस, तू माझ्याशी फितुरी केलेली आहेस, तू माझ्याशी विश्वासघात केलेला आहेस, कारण मला सोडून तू अन्य देवाच्या नादी लागली. हे होशे, जा आणि ही स्वार्थ त्यांना सांग. आणि होशे ही स्वार्थ अधिक प्रभावीपणे, प्रशस्तपणे का सांगू शकला? त्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये अनुभव घेतला आणि म्हणून त्याचं सेवा कार्य अधिक प्रभावी ठरलं. म्हणून आपण पाहतो कधी कधी परमेश्वर आम्हाला अपयश, पराजय का येऊ देतो? कारण त्याद्वारे जे सेवा कार्य त्याने आम्हाला नेमून दिलेलं आहे, जे करायचं आहे ते अधिक प्रशस्तपणे, अधिक प्रभावीपणे करता यावं, म्हणून कदाचित आमच्यामध्ये पराजय किंवा त्या ठिकाणी आम्हाला अपयश येतं. अपयश येण्याचं शेवटचं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे आमच्यामध्ये जो अहंकार आहे, जी गुर्मी आहे, मीपणा आहे, तो मीपणा नष्ट करण्यासाठी परमेश्वर आम्हाला पराजित करतो. पण मनुष्य असा आहे की तो स्वार्थी मनुष्य आहे. आणि म्हणून जरी मी देवाचं कार्य करत असलो, सेवा कार्य करत असतो, तरी त्याच्यामध्ये मी, माझा आणि मला हे अधिक वेळा गुप्तपणे लपलेलं असतं. लोकांना दिसायला मी मोठी सेवा करतो खरी, पण त्यामध्ये माझा स्वार्थ असतो. लोकांनी माझं गौरव करावं, लोकांनी माझं कौतुक करावं, मी कुठेतरी कार्य केलेलं आहे, माझ्यामुळं मंडळी चाललेली आहे, असं आमच्यामध्ये एक मोठा स्वार्थ असतो, एक अहंकार आणि गुर्मी असती. ते नष्ट करण्यासाठी कधी कधी परमेश्वर आम्हाला अपयशी करतो. येशू ख्रिस्ताने 12 शिष्यांची निवड केली आणि ह्या 12 शिष्यांना त्याने 3.5 वर्ष प्रशिक्षण दिलं. ह्या 12 शिष्यांच्या प्रत्येकाकडं येशूचं वैयक्तिक लक्ष होतं. कोण शिष्य कसा आहे, त्याचा गुणधर्म कसा आहे, स्वभाव कसा आहे, हे येशू पूर्णपणे जाणून होता. आणि त्याने पाहिलं की ह्या 12 जणांमध्ये पेत्र म्हटलेला जो शिष्य आहे, तो अतिशय गुणकारी, आवेशी, धडाडी, कर्तृत्ववान, उतावळा असा आहे. इतरांपेक्षा तो जरा हटके आहे, वेगळा आहे, हे येशूने जाणलं होतं. आपणास ठाऊक आहे, रात्रीच्या वेळेस एकदा शिष्य मासे धरण्यासाठी समुद्रात गेले, परंतु अचानकपणे वारा सुटला, वादळ येऊ लागलं आणि समोर त्यांनी पाहिलं तर येशू पाण्यावरून चालत येत आहे. येशू पाण्यावरून चालत येत आहे पाहताच रात्रीच्या वेळी या होडीमध्ये असलेले सर्व शिष्य घाबरले, कारण त्यांना वाटले भूत आहे. पण त्या 12 पैकी केवळ एक जण, पेत्र, काय म्हटला? प्रभूजी, जर तू आहेस तर मला बोलव, म्हणजे मी तुझ्याकडे येतो. एवढं धाडस आणि एवढं कर्तृत्व फक्त पेत्राकडे होतं, कारण त्याच्यामध्ये एक अहंकार होता, एक गुर्मी होती की मी कोणीतरी वेगळा आहे. आणि म्हणून प्रभूने म्हटले ये, आणि आपलाच ठाऊक आहे पेत्र पाण्यावर चालू लागला. कशामुळं? केवळ त्याचं एक कर्तृत्व आणि त्याचा आवेश, त्याचं धाडस, ह्याच्यामुळे तो करत हे, त्याच्यामध्ये गुण होता. एकदा आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त त्यांना सांगत आहे, तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? त्या सगळेजण म्हटले, कोणी एलिया म्हणतो, कोणी इर्मया म्हणतो, कोणी संदेष्टा म्हणतो. त्या सर्वांपैकी फक्त पेत्र काय म्हटला? आपण तर
ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. आणि हे ऐकताच येशू प्रसन्न झाला. तो म्हटला, हे शिमोन बारयोना, रक्त व मांस यांनी नाही, तर माझ्या स्वर्गीय पित्यानं तुला हे प्रगट केलेलं आहे. तू धन्य आहेस, तू खडक आहेस, आणि म्हणून ह्या खडकावर मी आपली मंडळी स्थापेन. त्या मंडळीवर अधोलोकाचं मरणाचं काहीच चालणार नाही. येशूला पूर्णपणे माहीत होता पेत्र कसा आहे, आणि म्हणून केवळ त्यालाच तो म्हणतो की तू खडक आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी स्थापेन. असा हा पेत्र इतरांपेक्षा एकदम वेगळा, पण त्या पेत्रामध्ये एक प्रकारचा अहंकार आणि गुर्मी होती की मी कोणीतरी वेगळा आहे. याच पेत्राला एकदा येशू ख्रिस्त म्हणतो, शिमोना शिमोना, तुम्हाला गव्हासारखं चाळावं म्हणून सैतानाने विनंती केली, पण तुम्ही विश्वासात ढळू नये म्हणून मी तुमच्यासाठी प्रार्थना केलेली आहे. येशू ख्रिस्ताला म्हणत आहे, शिमोना शिमोना, तुम्हाला त्या गव्हासारखं चाळावं म्हणून त्या सैतानाने विनंती केलेली आहे. आता जर अशी विनंती केली तर येशू ख्रिस्त कोणती प्रार्थना करू शकला असता? येशू ख्रिस्त प्रार्थना करू शकला असता, हे पित्या, सैतानाने यांना गव्हासारखं चाळू नये अशी मी तुझ्याकडे प्रार्थना करतो, असं म्हणू शकला असतं नाही का? आणि त्याची प्रार्थना पित्याने ऐकली असती. पण येशूने तशी प्रार्थना केली नाही. कारण संकट, अरिष्ट, दुःख, आजार हे सर्वातून आम्हाला जावंच लागणार, ते येऊ देऊ नये अशी प्रार्थना येशूने केली नाही. पण कोणती प्रार्थना केली? हे परमेश्वरा, ज्यावेळेस ह्याच्यावर एखादं संकट येईल, एखादं अरिष्ट येईल, पापाच्या खाईत तो पडलेला असेल, त्या पापाच्या खाईमध्ये तुझ्यावरील याचा विश्वास ढळू देऊ नकोस. ज्यावेळेस हा पराजित होईल, ह्याला अपयश येईल, त्या अपयशामध्ये तरीही परमेश्वर तुझ्यावर प्रीती करतो, तो पिता तुझ्यावर प्रीती करणार आहे, हा विश्वास त्याचा ढळू नये म्हणून येशूने प्रार्थना केलेली आहे. आणि तीच प्रार्थना तो तुमच्या माझ्यासाठी करतो. हा माझा दास आहे, ही माझी दासी आहे. ह्याच्या वैयक्तिक किंवा कौटुंबिक जीवनामध्ये अरिष्ट येऊ देऊ नको, संकट येऊ देऊ नको, सर्व काही सुख समृद्धी ह्याला दे, अशी प्रार्थना प्रभू करत नाही. पण ज्या वेळेस हे संकटात सापडतील, अरिष्टात असतील, पापाच्या खोल दलदलीत रुतलेले असतील, सैतानाच्या गुलामगिरीत पापाच्या खाईत गेलेले असतील, त्या शेवटच्या खाईमध्ये तुझा त्यांच्यावरील विश्वास ढळू देऊ नको. त्याही स्थितीमध्ये तू त्यांच्यावर प्रीती करतोस आणि त्यांना स्वीकारण्यास तू तयार आहेस. उधळा पुत्र जरी किती कफल लोक आणि कलंग होऊन पुन्हा आला तर तू त्याला स्वीकारशील, हा विश्वास त्याचा ढळू देऊ नको. ही प्रार्थना येशूने केलेली आहे. आणि हेच आम्ही समजून घेतलं पाहिजे. ज्यावेळेस सैतान आम्हाला पराजित करेल, आम्ही अपयशी होऊ, पुन्हा पुन्हा तेच पाप करून पापाच्या खोल दलदलीत आम्ही अडकलेला असो, तरी त्याही स्थितीमध्ये मी आहे तसा तो स्वर्गीय पिता मला स्वीकारण्यास तयार आहे, हा आमचा विश्वास आम्ही ढळून देऊ नये. होय, अनेक वर्ष गत आयुष्यावर मी पाप केलेला असेल, पण त्या सर्व पापाची क्षमा करून मला नव्याने पुत्रत्वाचा हक्क देण्यासाठी तो तयार आहे, हा विश्वास आमचा असावा. म्हणून येशू ख्रिस्त आम्हाला प्रार्थना करत आहे. आणि आता पुढे लगेच येशू ख्रिस्त म्हणतो, त्यानंतर लगेच येशू ख्रिस्त म्हणतो की पहा, आता मला मरावं लागणार आहे. ख्रिस्त हा वधस्तंभावर जाईल, तो मरेल आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठेल. तेव्हा पेत्र त्याला म्हणतो, प्रभूजी, मी तुझ्याबरोबर तुरुंगात जावायस आणि मरावायस देखील तयार आहे. पहा कसा आहे पेत्र, कर्तृत्ववान आहे, धाडसी, आत्मविश्वास आहे. हे 1100चं मला माहीत नाही प्रभू, पण मी तुला सांगतो माझ्या बाबतीत मला एवढा आत्मविश्वास आहे की तुझ्याबरोबर तुरुंगात जावायस आणि मरावेस देखील मी तयार आहे. एवढा आत्मविश्वास, एवढा अहंकार, एवढी गुर्मी त्या पेत्रामध्ये होती. आणि येशू ख्रिस्त कदाचित मनामध्येच विचार करत असेल, पेत्रा, हा जो काय तुझा अहंकार आणि विश्वास आहे ना, हा फुगवलेला फुगा आहे, कधी फुटल सांगता येत नाही. तुझा अहंकार कुचकामी आहे, निरुपयोगी आहे, तो कधी त्याला ठेच लागल सांगता येत नाही. आणि म्हणून मी तुला सांगतो पेत्रा, आज पहाटे कोंबडा आरवण्यापूर्वी तुरुंगात जायचं जाऊ दे, मरायचं जाऊ दे, तू मला 3 वेळा नाकारशील. तुझ्यामध्ये जो अहमपणा आहे तो कसा फुटणार आहे तू आता पाहशील. ह्याच रात्री 3 वेळा तुम्हाला नाकारशील, येशूने त्याला स्पष्टपणे सांगितलं. आणि पेत्र मग मनात म्हणत असेल, प्रभूजी, तुला माहीत नाही मी कसा आहे, मी तुरुंगात जायला नाही, मरायला पण तयार आहे, कारण मला माहिती आहेस तू ख्रिस्त आहेस. या अहंकाराने तो गेला. आणि आपल्यास ठाऊक आहे, परीक्षा होऊ लागली. आत्ताच आपण शुभवर्तमान वाचलं, 1 नाही, 2 नाही, 3 वेळा त्याने आपल्या गुरुला नाकारलं. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, मी त्या माणसाला ओळखतच नाही. नंतर शेवटी तो शपथ वाहून व्हायला लागला. कधी शपथ घेतली असेल, अहो देवाची शपथ घेऊन सांगतो, मी त्या येशूला ओळखतच नाही. सपशल अपयशाने पराजित हा पेत्र ठरला. परमेश्वराने त्याला पराजित होऊ दिलं, त्याला अपयशी होऊ दिलं.
अपयशी ठरलेला पेत्र 1, 2, 3 वेळा येशूला नाकारलं. जो म्हटला की मी तुझ्याबरोबर मरायला देखील तयार आहे, त्याने येशूला 3 वेळा नाकारलं. आणि तेवढ्यात नाकारल्यानंतर 3ऱ्या वेळेस कोंबडा आरवला आणि असं म्हटलेलं आहे, तेव्हा येशूने त्याच्याकडं पाहिलं. हे चित्र आपल्या डोळ्यासमोर थोडंसं आणा प्रियांनो. येशू कैदेत आहेत, त्या पिलाताच्या वाड्यासमोर तो उभा आहे, पहारेकरी आहेत, रोमी शिप आहेत, एका बाजूला कोपऱ्यात पेत्र उभा आहे. कोंबडा आरवताच येशू त्याच्याकडं पाहत आहे आणि पेत्र येशूकडं पाहत आहे. येशूची नजर कोणत्या प्रकारची असेल एक कल्पना आपण करायची. येशूने त्याकडे अशा नजरेने बघितलं का, पहा पेत्रा, तुला सांगितलं होतं ना, तसंच तू केलंस, मी तुला म्हटलं होतं तू नाकारशील. ह्या नजरेने येशूकडे त्याकडे पाहिलं असेल का? बघ तुझा अहंकार कसा आहे, कुठं गेलं तुझी धडाडी, कुठे गेलं तुझं कर्तृत्व, असा उलट पक्षी प्रश्न विचारणार तशी नजर होती काय? नाही प्रियांनो, ती नजर अतिशय केविलवाणी नजर होती. पेत्रा, मी तुला सांगितलं होतंस, तुझा अहंकार, तुझी गुर्मी हे कुचकामी ठरणार आहे. ते खरं सत्य ठरलं. कारण ज्या नजरेने येशूने त्याकडे पाहिलं, असं म्हटलेलं आहे, पेत्र लगेच बाहेर गेला आणि काय केलं, तो मोठ्याने रडू लागला, कारण त्याला पश्चाताप झाला. माझी कर्तृत्व धडाडी किती कुचकामी ठरली, माझा फाजील आत्मविश्वास किती निरर्थक ठरला, याची जाणीव त्या पेत्राला झाली आणि त्या ठिकाणी तो ओक्साबोक्षी रडू लागला. का त्याला पराजय आला, का तो अपेक्षित झाला, याचं कारण आपल्याला पुढे समजतं. काही दिवसानंतर 50वा दिवस म्हणजे येशू मरण पावला, पुनरुत्थित झाला, स्वर्गारोहण झालं आणि 50व्या दिवशी पवित्र आत्मा या शिष्यांवर आला. त्या पेंटिकॉस्टच्या दिवशी 50व्या दिवशी तोच पेत्र ज्याने येशूला 3 वेळा नाकारलं होतं, शपशल अपयशाने पराजय झाला होता, तोच संपूर्ण यहुदी मंडळीसमोर उभा राहिला आणि त्यांनी येशूला कसं मारलं, जीवनाच्या अधिकाराला तुम्ही वधस्तंभी कसं दिलं, हे बेधडकपणे बिनधास्तपणे त्यांनी सांगितलं. आणि पेत्राच्या एका भाषणाने 3000 लोक येशूवर विश्वास ठेवून त्यांनी बाप्तिस्मा घेतला. ज्या वेळेस पेत्राने संदेश दिला, एका संदेशात जर 3000 लोक ख्रिस्ताकडे आले, तर ह्या पेत्रामध्ये कितीतरी अधिक प्रमाणात गुर्मी आणि त्या ठिकाणी आत्मविश्वास यायला हवा. कितीतरी त्याला अहंकार यायला पाहिजे की माझ्या एका संदेशाने 3000 लोक ख्रिस्ताकडे आले. असा अहंकार, अशी गुर्मी त्याच्यामध्ये कधीच आले नाही. का? कारण ज्यावेळेस त्याने त्या लोकांना पाहिलं, त्यावेळेस त्यांना विचार केला असेल, काही दिवसापूर्वी, 2 आठवड्यापूर्वी मी सुद्धा ह्यांच्यातलाच एक होतो. मी सुद्धा माझ्या गुरुला, ज्याच्याशी मी म्हटलं होतं की मी तुरुंगात जायला आणि मरायला देखील तयार आहे, मी सुद्धा माझ्या गुरुला नाकारलं. मी यांच्यापेक्षा काही कोणी वेगळा नाही आहे. जरी माझ्या संदेशाने 3000 लोक आलेले असतील तरी मी ह्यांच्यासारखाच आहे. कारण माझं जे कर्तृत्व धडाडी आहे हे कुचकामी आहे. मी कोणीच नाही, तर त्याची कृपा माझ्यावर आहे आणि म्हणूनच त्याने माझ्याद्वारे कार्य केलेलं आहे. हे पेत्राला समजावं म्हणून त्याला अपयश येऊ दिलं. परमेश्वर आम्हाला अपयशी का करतो? कारण ज्या वेळेस आम्हाला यश प्राप्त होईल, ज्या वेळेस आम्ही विजय होऊ, त्यावेळेस आम्हाला समजून दे की हे माझ्यामुळं नाही, केवळ देवाची कृपा आहे आणि म्हणून हा विजय त्याने मला दिलेला आहे. म्हणून परमेश्वर आम्हाला अपयशी करतो, म्हणून आम्हाला पराजित करतो. कारण प्रियानो, आम्हीच कोणी नाही, बलाने नाही, पराक्रमाने नाही, परमेश्वराच्या आत्म्याने कार्यसिद्धी होती. हे समजावून कधी कधी परमेश्वर आम्हाला अपयशी करतो. तो जो विजय आहे तो आमच्या डोक्यात जाऊ नये, आमच्यामध्ये गुर्मी अहंकार आम्ही फुगू नये, म्हणून परमेश्वर आम्हाला अपयशी करतो. प्रिया, शेवटी हाच पेत्र, येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला आणि 40 दिवस तो इतरांना दर्शन देत होता. त्यावेळेस ह्या पेत्राला कळून चुकलं की मी आता शिष्य होण्यास पात्र नाही. म्हणजे माझी ती योग्यता नाही, माझी पात्रता नाही. कारण माझ्यामध्ये एवढा अहंकार होता की मी तुला मराबरोबर देखील तयार असं म्हणणारा, पण मी माझ्या प्रभूला 3 वेळा नाकारलं. मला हे शिष्यत्व जमणार नाही, त्या मार्गाने मला आता जायचं नाही. आणि म्हणून हा पेत्र आपले काही शिष्य जमलेले आहेत, त्याचे जे दोस्त आहेत, त्याच्याबरोबर तिरबिया समुद्राजवळ उभा आहे आणि तो म्हणतो, आता मी मासे धरावयास जातो. मी आता मासे धरावयास जातो. माणसं धरायचं काम मला जमणार नाही. होय, 3.5 वर्षा प्रभूने मला बोलवलं, मासे धरत असतानाच बोलवलं. मला म्हटलं मी तुला मासे धरणारा नाही, माणसे धरणारा करील. पण मला आता ठाऊक झालंय मी माणसे धरणारा होऊच शकत नाही. कारण माझ्यामध्ये जो आत्मविश्वास होता तो सगळा फुटलेला आहे. मी आता निरर्थक करत आहे गोष्टी, माझ्यामधलं कर्तृत्व गेलेलं आहे. मी सपशल अपयशी ठरलेला शिष्य आहे, म्हणून मला शिष्यत्व जमणार नाही. मी पुन्हा मासे धरायला जातो. सगळे म्हटले, चल आम्ही पण येतो. सर्वजण गेले, पण त्या रात्री त्यांच्या गळाला
एकही मासा लागला नाही. हाडाचे मच्छीमार ज्यांना पूर्णपणे ठाऊक आहे मासे कुठे सापडतात, कोणत्या ठिकाणी असतात, मासे कसे धरायचे, पूर्ण त्यांचं प्रशिक्षण मिळालेलं असताना त्या रात्री शिष्याने खूप प्रयत्न केले, रात्रभर कष्ट केले, परिश्रम केले, आपलं कौशल्य, बुद्धी, चातुर्य पणाला लावलं, पण त्यांना एकही मासा मिळाला नाही. सपशेल अपयशी आणि पराजित झाले. परमेश्वराने होऊ दिलं, त्यांना पराजित केलं. त्यांच्या व्यवसायामध्ये कुशल असताना देखील त्यांना एकही मासा मिळाला नाही. थकलेले, दमलेले, रंजले गांजलेले शिष्य पुन्हा किनाऱ्यावर येत आहे. पहाटची वेळ आहे. त्यावेळेस येशू किनाऱ्यावर उभा होता आणि येशू कधी कधी फार विनोदी गोष्ट करतो. त्या ठिकाणी त्यांना म्हणतो, तुमच्याजवळ खावायस काय आहे काय? आधीच लज्जित आणि खजीत झालेले शिष्य येशू त्यांना एक प्रश्न विचारतो, तुमच्याकडं खावायस काय आहे काय? आणि पेत्र त्याला कबुली देत आहे, प्रभूजी रात्रभर आम्ही कष्ट केले, पण आमच्या जाळ्यात एकही मासा अडकला नाही. येशूने काय म्हटलं, उजवीकडे जाळं टाका. आणि उजवीकडे जाळं टाकताच ते जाळं फाटूपर्यंत एवढे मोठे मासे आले की ते जाळं फाटू लागलं. अचानकपणे एक दैवी चमत्कार त्या ठिकाणी झाला. रात्रभर कष्ट करून एकही मासा हाताला लागला नाही. पहाटेच येशूने सांगताच, जाळं टाकताच 153 मोठे मासे त्या ठिकाणी जाळ्याला, जाळं फाटू लागलं. त्या होडीमध्ये ते मासे पुरण्यात. कुठे फरक होता? रात्रीचे मासे पकडण्यात आणि सकाळचे मासे पकडण्यात फरक कुठे होता? होडी तीच, रात्री तीच आणि सकाळी तीच. शिष्य तेच होते. ज्या जाळ्याने मासे पकडणार ते जाळं देखील तेच होतं. तो समुद्र देखील तेच होता. फरक कुठे होता? फरक एवढाच होता, रात्री येशू त्यांच्याबरोबर नव्हता आणि सकाळी येशू त्यांच्याबरोबर होता. हाच तो फरक. आणि हे पाहिल्यानंतर पेत्राला लगेच येशूचे शब्द आठवले असतील. योहानकृत वर्तमानाच्या 15व्या अध्यायामध्ये येशू म्हणतो, मी वेल आहे आणि तुम्ही फाटे आहात. जो मजमध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्या वाचून राहिल्यास तुम्हाला काहीच करता येत नाही. हे ज्ञान, हे शिक्षण त्यांना देण्यासाठी परमेश्वराला पेत्राला पराजित करावं लागलं, की हे पेत्रा, माझ्याशिवाय तुला काहीच करता येणार नाही. जो मजमध्ये राहतो मी ज्याच्यामध्ये राहतो तोच पुष्कळ फळ देतो. काल रात्री मी नसताना तू पुष्कळ प्रयत्न केले, परिश्रम केले, पण तुला फळ मिळालं नाही. आणि हे शिक्षण देण्यासाठी आम्हाला कदाचित आमच्या वैयक्तिक किंवा आमच्या कौटुंबिक जीवनामध्ये तो पराजित करतो. माझ्याशिवाय तुला काहीच गोष्ट करता येणार नाही. तुझे सेवा कार्य, तुझं जीवन, तुझं कुटुंब, तुझ्या महत्त्वाकांक्षा, तुझ्या अपेक्षा ह्या सर्व फौल ठरणार आहेत. कारण तू मजमध्ये मी तुझमध्ये असेल तरच तुला फळ प्राप्त होईल, कारण माझ्याशिवाय वेगळा असल्यास तुला काहीच करता येणार नाही. आणि म्हणून प्रियांनो, शोधून पहा, आपल्या जीवनाचं अवलोकन करा. आपलं कौटुंबिक जीवन, आपलं वैयक्तिक जीवन, कुठे कुठे मला पराजय आलेला आहे, कोणत्या ठिकाणी मी अपयशी ठरलेलो आहे, कोणत्या ठिकाणी परमेश्वराचा हात येऊन मला अपेक्षेपेक्षा कमी असं यश मिळालेलं आहे. याची कारणं हे असू शकतील. कोणते कारणं असू शकतील? मी त्या परमेश्वरावर भरोसा ठेवावा म्हणून याकोबासारखं तो आम्हाला कदाचित त्या ठिकाणी आमची जांग आधू करेल, आम्हाला तो अपयश देईल, कारण मी परमेश्वरावर भरोसा ठेवला पाहिजे. त्या आखानासारखं माझं गुप्त पातक बाहेर पडावं म्हणून कदाचित परमेश्वर आम्हाला अपयश करू देतो. आणि म्हणून ह्या कारणाचे आम्ही समावलोकन केलं पाहिजे. कोणत्या कारणासाठी मला अपयश किंवा पराजय येत आहे? त्या होशासारखं माझी सेवा अधिक प्रभावी म्हणून कदाचित परमेश्वर आम्हाला अपयशी करतो. किंवा पेत्रासारखा माझा अहंकार, माझा स्वार्थ आणि गुर्मी ही कुचकामी आहे, परमेश्वराशिवाय मला कुठलीच गोष्ट करता येत नाही, यासाठी हे दाखवण्यासाठी, हा धडा मला शिकवण्यासाठी परमेश्वर मला पराजित करतो. परमेश्वर करो इथून पुढचं जीवन तो आम्हाला त्याच्या इच्छेप्रमाणे चालवण्यास सहाय्य करू. प्रार्थना करूया. प्रभू परमेश्वरा, हे जीवन जगत असताना अनेक वेळा आम्ही स्वतःच्या कर्तृत्वावर आणि धडाडीवर आम्ही जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. आज तुझं वचन आम्हाला प्राप्त झालं आहे, तुझ्याशिवाय मला काहीच करता येत नाही. आणि म्हणून संत पौल म्हणतो, जो मला सामर्थ्य देतो त्याच्याद्वारे मी सर्व काय करण्यास समर्थ आहे. होय प्रभू, तुझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होती. आणि म्हणून आमचं अशक्तपण, दुर्बलता तू दूर कर. तुझ्यावरील आमचा विश्वास अधिकाने वृद्धिंगत करून आम्ही सर्वस्वी तुझ्यावर अवलंबून राहून तुझ्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्यासाठी मग प्रत्येकाला तू सहाय्य कर. धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त, याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन.